नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील नवीन प्रकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अलंकारिक शब्द. खरं तर आपण पहा, आपलं शरीर किंवा आपलं घर किंवा एखादं ठिकाणच घ्या ना, ते सजवण्यासाठी कशा नवीन नवीन कल्पना लढवतो. आपण आपला वर्ग सजवण्यासाठी कशा नवीन नवीन वस्तू आणून ठेवतो. नवीन नवीन शैक्षणिक साधनं असतात आणि खूप सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना बघितल्यावर छान वाटेल असं आपण आपला वर्ग सजवतो. तसंच घरही नीटनेटकं ठेवतो. अशाच पद्धतीनं भाषेला सुद्धा छान असं सौंदर्य प्राप्त होण्यासाठी असे नवीन नवीन शब्द वापरले जातात. यालाच अलंकारिक शब्द म्हणतात. हा भाषेचा अलंकारच हा. तर आता आपण हे नवीन नवीन शब्द पाहणार आहोत. आता हे नवीन नवीन शब्द फक्त पाठ करायचे नाहीत बरं का, तर तुम्ही हे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलताना, लिहिताना याचा वापर करायचा. म्हणजे बघा कसा हसत खेळत छान अभ्यास होतोय. चला तर मग तुम्ही तयार आहात ना माझ्यासोबत नवीन शब्द शिकायला, अलंकारिक शब्द शिकायला? अरे वा, छान. तर आता आपण पहिला शब्द पाहूया. पहिला शब्द आहे अंगठा छाप. कोणाला उत्तर येत असेल ना तर त्यांनी पटकन उत्तर द्या. पहा हं, याचं उत्तर आहे निरक्षर मनुष्य. दुसरा शब्द आहे अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे ताळतंत्र नसलेला कारभार. तिसरा शब्द आहे अंगावरचे बाळ. याचा अर्थ आहे आईच्या अंगावर पिणारे बाळ. अंडी पिल्ली. याचा अर्थ आहे गुप्त गोष्टी. पुढचा शब्द आहे अगड बंब, म्हणजेच अवाढव्य शरीराची व्यक्ती. पहा हा पुढचा शब्द अग्निदिव्य. अग्निदिव्य म्हणजे उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना. अजागळ. अजागळ शब्दाचा अर्थ कोण सांगेल? अरे वा, बरोबर, निरुपयोगी व्यक्ती, कर्तव्य शून्य मनुष्य. अजात शत्रू. अजात शत्रू म्हणजे शत्रू नसलेला, म्हणजेच काय हो, सर्वांचा मित्र. अजापुत्र. अजापुत्र म्हणजे ज्याला कोणीच पाणी नाही असा मनुष्य. अटके पार झेंडा. अटके पार झेंडा म्हणजे एखाद्या कार्यात गाठलेली यशाची परिसीमा. अगड बंब. हे परत आलंय हा, आता तुम्ही सांगितलं याचं उत्तर बरोबर, अवाढव्य शरीराची व्यक्ती. अग्निदिव्य हे सुद्धा तुम्हाला माहितीये, उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना. 18वे दारिद्र्य म्हणजेच अत्यंत दारिद्र्य अवस्था. 18 धान्याचे हा शब्द आहे. याचा अर्थ आहे निरनिराळ्या गोष्टीचे केलेले मिश्रण. अकबरी प्रथा. या शब्दाचा अर्थ आहे चांगली प्रथा. 11वा रुद्र. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट स्वभावाची व्यक्ती, म्हणजेच रागीट. अक्कल शून्य. अक्कल शून्य म्हणजे बेअक्ली व्यक्ती. अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. अकलेचा खंदक. अकलेचा खंदक म्हणजे बेअक्ली मनुष्यच. अक्काबाईचा फेरा. अक्काबाईचा फेरा म्हणजे एकदम दारिद्र्याची अवस्था येणे. अडणीवरचा शंख. अडणीवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील
पण अपात्र अशी व्यक्ती. अडेल तट्टू. अडेल तट्टू म्हणजे अत्यंत हट्टी. अक्कल शून्य म्हणजेच बरोबर आहे तर तुमचं लक्ष, बरोबर उत्तर दिलं. बेअक्कली व्यक्ती. अर्धचंद्र. अर्धचंद्र म्हणजे गचांडी देणे. अनुचित म्हणजे अयोग्य. अनागोंदी कारभार. अनागोंदी कारभार म्हणजे ताळतंत्र नसलेला कारभार. अनेक कोटीसार. अनेक कोटीसार म्हणजे अतिशय धनवान व्यक्ती. अभिजात. अभिजात म्हणजे उच्च पदाचा. अभिवृद्धी. अभिवृद्धी म्हणजे उत्कर्ष किंवा भरभराटी. अमरपट्टा. अमरपट्टा म्हणजे आश्वासन किंवा खात्री. अरण्य पंडित. अरण्य पंडित म्हणजे नको तिथे पांडित्य दाखविणारा. अरण्य रुदन. मोठ्याने केलेला दुर्लक्षित आक्रोश. अलका नगरी. अतिशय समृद्ध नगर. अलबत्त्या गलबत्त्या. कोणीतरी क्षुल्लक माणूस. अल्लाची गाय म्हणजे निरुपद्रवी व्यक्ती. अव्वाच्या सव्वा म्हणजेच आहे त्यापेक्षा जास्त सांगण्याची वृत्ती. अवदसा. संकट, भांडखोर स्त्री, वाईट स्थिती होईल अशी बुद्धी. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे अनेक बाबतीत प्रवीण असलेली व्यक्ती. अस्तनीतील निखारा म्हणजे घरभेदी, पदरी असलेला कपटी व धोकेबाज. अस्मानी सुलतानी म्हणजे एकाच वेळी आलेली नैसर्गिक व मानव निर्मित संकटे. आळवावरचे पाणी म्हणजेच क्षणभंगूर गोष्ट. अक्षर शत्रू ज्याला अक्षर ओळख देखील नाही असा. आंधळा कारभार म्हणजेच अंधाधुंदीचा कारभार. आंधळ्याची काठी आंधळ्या व्यक्तीला आधार देणारा. आंधळ्याची माळ अंधश्रद्धेने वागणाऱ्या मूर्ख लोकांची चौकडी. आकाशाची कुऱ्हाड निसर्गाने अकस्मात आणलेले भयंकर संकट. आखाड सासरा पोकळ पाटीलकी करणारा. आग्यावेता अत्यंत रागीट मनुष्य. आनंदीबाई दृष्ट पाताळयंत्री स्त्री. आयुष्याची शिदोरी जीवनभर पुरणारी गोष्ट. आळशावर गंगा एखादे कार्य न करता झालेला लाभ. इंगित. इंगित म्हणजे मनातल्या भावना. इंद्रजाल. इंद्रजाल म्हणजे माया किंवा मोहाचे जाळे. इजा बिजा तिजा म्हणजेच त्रिवार प्रयत्न. इडापिडा. इडापिडा म्हणजे सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे. इनमिन 3.5 म्हणजेच फारच थोडी माणसे. इडलिंबू आताण मात्र निर्गुणी व्यक्ती. उंटाचे पिल्लू याचा अर्थ आहे क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट. उंटावरचा शहाणा म्हणजेच कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंबराचे फूल म्हणजेच कधीही न घडणारी
काल्पनिक गोष्ट किंवा दुर्मिळ गोष्ट, खूप कमी वेळा दिसणारी गोष्ट. उचापती. उचापती म्हणजे सतत खोड्या काढणारा. उचलबांगडी. याचा अर्थ आहे पदावरून काढणे. उपटसुंभ. उपटसुंभ म्हणजे पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. उभा दावा. उभा दावा म्हणजे हार्डवेअर. उजवा हात. उजवा हात म्हणजे अत्यंत उपयोगी व्यक्ती. उल्लू का पठ्ठा म्हणजेच मूर्ख माणूस. उलटी अंबारी. उलटी अंबारी म्हणजे भिक्षा मागण्याची झोळी. उलट्या काळजाचा म्हणजेच अतिशय निष्ठुर माणूस. एकभुक्त म्हणजे काय बरं? बरोबर, दिवसातून एकदाच जेवणारा. एक छत्री अंमल म्हणजेच एकाधिकारशाही. एकांडा शिलेदार. एकांडा शिलेदार म्हणजे सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा. एका माळेचे मणी. एका माळेचे मणी म्हणजे सारख्या वृत्तीची माणसे. एरंडाचे गुराळ. कंटाळवाणे लांबलचक भाषण. एरंडोली न्याय म्हणजेच मध्यम मार्गाने वागणे, तडजोड करणे. ऐरावत. ऐरावत म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती. ओणामा. ओणामा म्हणजेच प्रारंभ. ओली आग. ओली आग म्हणजे महापूर. औटघटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ टिकणारे राज्य. मुलांनो, कसे वाटले तुम्हाला अलंकारिक शब्द? याचा तुम्ही वापर करायचा आपल्या बोलीभाषेमध्ये, म्हणजे शब्दही पाठ होतील आणि हसत खेळत अभ्यासही होईल. थँक यू.